कुंभ राशी 29 ते 2 फेब्रुवारी यातील एक पण शब्द खोटा ठरला तर बोला. ही भविष्यवाणी कधीच खोटी ठरणार नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या मित्रांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे त्यातील एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जर तुम्ही कुंभ राशींचे जातक असाल तर पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. देव, बृहस्पती आणि नशीब तुम्ही तिन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभे राहणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडला, ज्या गोष्टींसाठी तुम्ही हट्ट केला, ज्या गोष्टींसाठी देवाकडे तुम्ही मागितलं, आज त्या सगळ्याचं उत्तर तुम्हाला मिळणार. पण एक इशारा आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते. कारण पुढील 5 दिवसात तुमचं कुंभ राशींच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एका मागोमाग एक तुम्हाला मिळणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ स्किप करू नका, मन शांत ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कारण हे शब्द नाहीत, हे देवाची सूचना आहे. आनंदाची बातमी म्हणजे अडकलेले काम आता मार्गी लागणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही, ती तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांची उत्तरे आहेत. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की गेल्या 3, 6, 9 किंवा अगदी 2 महिन्यापासून एकच काम, एकच फाईल, एकच निर्णय तुमच्या आजूबाजूला आयुष्यात थांबवून ठेवत होते. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंती केल्या, पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं, आता नाही, नंतर बघू. म्हणूनच हळूहळू नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास तो बनत गेला. रात्री झोप लागत नव्हती, मनात एकच विचार, हे काम कधी होणार, माझं नशीब असं का, देव मला पाहतोय का. पण कुंभ राशींच्या मित्रांनो, आता तो काळ संपत आला. पुढील अगदी काही दिवसातच हो असा एक अनपेक्षित मेसेज, कॉल, ईमेल येईल जो तुमचा संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलून टाकेल. हे अपेक्षित व्यक्तीकडून नसेल तर कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल. तुमचं हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडून नकळतच एकच वाक्य निघेल, आता तरी झालं. हा योग इतका ताकदीचा आहे की अडकलेली पेमेंट, व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार. पण लक्षात ठेवा, हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसातच झालेला नाही. हा तुमच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेला विश्वासाचा परिणाम आहे. देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाही. म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतोय. या बातमीनंतर फक्त कामच नाही तर तुमचं मन मोकळं होईल. ज्याची निराशा आता तुम्हाला खाऊन टाकत होत्या त्या सगळ्यांचा आज पूर्णविराम मिळणार आहे. महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा मित्रांनो, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका. मनात शांतपणे देवाचा आभार माना. पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका, कारण ही नुकसान नाही तरी सुरुवात आहे अजून मोठ्या बदलाची. कुंभ राशींच्या मित्रांनो, जर तुम्हाला आतून वाटत असेल की माझ्याच आयुष्यात बोलतोय तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आता तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार, पैशांचा अडथळा तुटणार, मोठी सुटका मिळणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, ही बातमी ऐकताना तुमचं मन जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशामुळे आलेल्या वेदनांशी थेट जोडलेली आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच दिशेने त्रस्त होत होते. पैसे असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करून मोबदला न मिळणे, दिलेले पैसे परत न येणे, कर्ज, उधारी याचं ओझ तुम्हाला कोणालाही सांगता येत नव्हतं. पण आतून मनात एकच प्रश्न असतो, मी एवढं कष्ट करू नये, माझी आर्थिक स्थिती अशी का. कधी कधी तर हसत असतानाही मनात काळजी चालू असते. रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात आकडे फिरत असतात. पण कुंभ राशींच्या मित्रांनो, ही आरती करताना तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसातच अचानक अशी एक बातमी मिळेल जी थेट पैशाशी संबंधित असेल. व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार. कदाचित रक्कम खूप मोठी नसेल पण तिचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल. कारण ही रक्कम फक्त पैसे नाही, ती आहे ताणातून मिळणारी सुटका. त्या क्षणी तुम्ही म्हणाल, देव आहे आणि तो पाहतोय. हा पैसा अशा वेळी येईल त्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभी राहणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, हा योग अचानक वाढतो पण यामागे तुमची प्रामाणिक मेहनत, सहनशीलता आणि तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमावलेले नाहीत म्हणूनच उशीर झाला, पण अन्याय होणार नाही. पैशांबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही तर तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी दिसायला लागते. आनंदाची बातमी म्हणजे तुटलेली नाती जोडली जातील, मनाला शांती मिळेल. पैसा, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आईवडील, बहीण भाऊ, पती पत्नी, जवळचा मित्र, प्रेमातील व्यक्ती यांच्याशी नातं ताणलेलं आहे. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला, गैरसमज झाला, परिस्थिती अशी होती की कोणाला समजून घ्यायला वेळ मिळाला नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसता पण आतून मन विचारत राहतं, हे सगळं असं संपणार का.
कुंभ राशींच्या मित्रांनो, आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजू समान मोकळं होईल. एकदा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज किंवा एखादी घटना यामुळे दुरावा कमी हळूहळू होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यापासून बोलणं बंद केलं होतं तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल की अजूनही नातं ठेवत आहे. हा बदल अचानक वाटेल पण तो आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरघळतील. मनात साचलेला राग कमी होईल. खास करून पती पत्नी किंवा प्रेमसंबंधात हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती ते आता जोड निर्माण होण्याचा योग आहे. कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार आहे, पण सुरुवात नक्की होईल. कधीकधी ती सुरुवात सगळ्यात मोठा चमत्कार असेल. महत्त्वाचा इशारा, या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर कोण चुकीचे यावर चर्चा करू नका. फक्त एका आणि मन साफ करा. कारण कुंभ राशींच्या मित्रांनो, माफी मागणं, मन साफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही तर आत्म्याच्या मोठेपणाचं चिन्ह आहे. याबद्दल तुमचं मन हलकं होईल, झोप सुधारेल आणि आयुष्यात एक वेगळी शांतता येईल. आनंदाची बातमी, दूरवरून येणारी अशी बातमी जी तुमच्या आयुष्य बदलून टाकेल. कुंभ राशींच्या मित्रांनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अजिबात अपेक्षा नव्हती तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न माझ्या होता, आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? उत्तर आहे हो, नक्की. पुढील काही दिवसात वेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून, परदेशातून अचानक अशी बातमी येईल जी काल ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉलद्वारे, मेसेज, ईमेलद्वारे एखादी सूचना असू शकते. कदाचित जॉबची ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेशी प्रवास योग, शिक्षण, ॲडमिशन, व्यवसायाशी संबंधित मोठी संधी यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीलाच तुम्हाला वाटेल हे खरंच माझ्यासाठी आहे का, पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हेच तर तुम्ही देवाकडे बघत होता. ही बातमी फक्त आनंद देणारी नाही तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. जिथे तुम्हाला वाटत होते की हे सगळे दरवाजे बंद झाले आहेत तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडणार आहे. खास गोष्ट अशी की संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलायला संधी देईल. जे लोक म्हणत होते तुझ्याकडून काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचे यश पाहायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचा इशारा म्हणजे ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. अगोदर आधी शांतपणे विचार करा आणि देवाला मनात साक्ष ठेवा, कारण ही संधी एकट्याने नाही तर त्यांनी योग्य निर्णय तुमच्या पुढचं भविष्य ठरवणार आहे. जर तुमचं मन आतून म्हणत असेल माझ्यासाठी काहीतरी मोठं येते, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आनंदाची बातमी, नशीब घेणार जबरदस्त टर्न. सर्वात कुंभ राशींच्या मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की हे फक्त भविष्यवाणी नाही, तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चालत होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारलं असे, मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? पण कुंभ राशींच्या मित्रांनो, आज मी पूर्ण खात्रीने सांगतो, देव तुम्हाला विसरलेला नव्हता, तो तुम्हाला तयार करत होता. अशा पुढील काही दिवसात अशी घटना घडली तुमच्या आयुष्यात पूर्णपणे टर्न येईल. जिथे सतत अपयश होते तिथे अचानक यश दिसेल. जिथे बंद दरवाजे होते तिथे एकामागे एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःलाच म्हणाले इतके लवकर कसं घडतंय. खास गोष्ट अशी की हा टर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील. तुमच्या पाठीमागे बोललेले त्यांच्यासोबतचे तुमचे नशीब उंच भरारी घेईल. आता तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल, नात्यांमध्ये शांतता मिळेल, स्वतःवरचा विश्वास परत येईल. हा नुसता बदल नाही, तो आतून तुमचा व्यक्तिमत्व बदलून टाकेल. अतिशय महत्त्वाचा इशारा, हा काळ जरी संपला असला तरी अहंकार करू नका, सगळं सांगत फिरू नका. नजरेपासून स्वतःला वाचवा आणि देवाचा आभार मानायला सुरुवात करा. कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा नम्रता ठेवून हे सर्वात मोठे संरक्षण असतं. तुम्हाला जर कुंभ राशींच्या मित्रांनो हे जर तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सगळं माझ्या आयुष्याची घडतंय, तर समजा हा टर्न तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, आज जे ऐकलं ते फक्त शब्द नव्हते, तो होता देवाचा संकेत असे समजा. कुंभ राशींच्या मित्रांनो, आज जे ऐकलं ते फक्त शब्द नव्हते, तो होता देवाचा संकेत. पुढील काही दिवसातच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शांत राहा, संयम ठेवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.